के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, गेले 4-5 लेक्चर झाले आपण PYQचं ॲनालिसिस कसं असावं, ॲनालिसिस कसं केलं पाहिजे, योग्य अभ्यास कसा केला पाहिजे, एकाच व्हिडिओमध्ये जवळपास आपण 200 MCQ कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून ज्यावेळेस आपण पुढचे पेपर घेत चालणार आहे पुढे त्यावेळेस तिथला लोड बराचसा कमी होणार आहे। एकाच ठिकाणी जे कन्फ्युजन होणारे पॉइंट आहेत ते आपण एकाच ठिकाणी घेतले, जेणेकरून तुमचा जो काय अभ्यास करताना जे काय कन्फ्युजन होतं ते कन्फ्युजन होणार नाही। अशा पद्धतीने आपण एकदम व्यवस्थित पद्धतीने पुढे चाललोय। बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचा मला फोन आलेला आहे, अतिशय चांगला प्रतिसाद मला तुमच्याकडून मिळतोय, ह्याच्याबद्दल मी तुमचा धन्यवाद आहे। तर आपल्या ह्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आपले जे काय के सागर पब्लिकेशनचे वेगवेगळे बुक्स आहेत हे मी सांगत असतो की आपलं जे 2023 मधील रिसेंट आलेले हे जे काय बुक आहे, जे 2023च्या ज्या काय सगळ्या प्रश्नपत्रिका झाल्या आहेत, 78च्या 78 प्रश्नपत्रिका यांचा स्पष्टीकरणासह त्याच्यामधीलच एक PDF मी घेतलेली आहे की स्पष्टीकरणासह दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये 38 प्रश्नपत्रिका ह्या जिल्हा व ग्रामीण शहरी पोलीसच्या आहेत, 28 ह्या चालक पोलीसच्या आहेत, 12 प्रश्नपत्रिका SRPFच्या आहेत आणि बाकीचे चालू घडामोडी ज्या रिसेंटली आता आहेत त्याच्यामध्ये त्या ॲड केलेल्या आहेत। त्याच्यानंतर हे आपलं पोलीस कॉन्स्टेबल हे 36व एडिशन आहे, हे पण खूप जास्त आहे पब्लिश आहे, याच्यामध्ये 40 प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे। त्याच्यानंतर 93वी आवृत्ती आहे आपली की संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल, याच्यामध्ये पोलीस, महाराष्ट्र पोलीस, रेल्वे पोलीस, पोलीस वायरलेस, SRPF, CRPF वगैरे वगैरे सगळ्या एक्झामसाठी ह्याच्यामध्ये 20 प्रश्नपत्रिका आणि 5 आदर्श प्रश्नपत्रिका म्हणजे ज्या काय तुमच्या टेस्ट असतील ह्या साधारणतः 5 याच्यामध्ये दिलेले आहेत आणि उत्तरासह स्पष्टीकरण याच्यामध्ये दिलेले आहे। त्याच्यानंतर आपलं पुढचं बुक आहे, ही सर्वच्या सगळी पुस्तकं अतिशय चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, चांगल्या पद्धतीने डिस्काउंटमध्ये अवेलेबल आहेत। पोलीस कॉन्स्टेबल 2022-23 याच्यामध्ये आपण 25 निवडक प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे, म्हणजे असं वेगवेगळ्या 40 प्रश्नपत्रिका, 78 प्रश्नपत्रिका, 25 प्रश्नपत्रिका। त्याच्यानंतर पोलीस शिपाई चालक भरती मार्गदर्शन, याच्यामध्ये ह्या चालकच्या ह्याच्यामध्ये वाहतूक विषयी 450 MCQ आणि पाठीमागच्या 20 प्रश्नपत्रिकांचा समावेश आणि जे रंगीत स्वरूपामध्ये वाहतुकीची जी चिन्ह आहेत, रोड मॅप आहेत वगैरे, नंबर प्लेटचे प्रकार काय काय असतात वगैरे, त्याच्यानंतर महाराष्ट्र वाहन विभाग ह्याच्या संदर्भात वाहतूक विषयी जे काय कायदे आहेत ह्याचं सगळं डिटेल याच्यामध्ये दिलेलं आहे। सेम असंच हे पुस्तक आहे की या बुकमध्ये पोलीस शिपाई चालक ह्याच्यामध्ये मोटार वाहन चालवण्याचे वाहतूक बद्दल कायदे व नियम काय आहेत याच्या संदर्भात याच्यामध्ये सगळे दिले आहेत आणि साधारणतः 650 MCQ अगदी उत्तरासह व्यवस्थित स्पष्टीकरणासह या बुकमध्ये आपल्याला दिलेले आहेत। आणि मग आपण आता क्वेश्चन पेपरचा भाग पाहत होतो, आपण जवळपास 50व्या प्रश्नापर्यंत आलेलो आहे आणि या 50व्या प्रश्नापर्यंत येत असताना आपण त्याच्यामध्ये की ज्यावेळेस क्वेश्चन घेतोय त्याच्या अँगलनं ह्याच्या अगोदर काय काय प्रश्न विचारले होते अगदी त्याच्यासह बघितलेले आहे की काय काय प्रश्न विचारले जातात आणि आपल्याला नक्की काय अभ्यास केला पाहिजे, काय सोडून द्यायला पाहिजे, ह्या पद्धतीने आपण पुढे चाललेलो आहोत। तर आता आपला पुढचा प्रश्न असा आहे, पुढचा प्रश्न आहे की नागपूर जिल्ह्यामध्ये 51 नंबरचा प्रश्न आहे। तुम्ही आता बघत आहात की जे आपण क्वेश्चन सोडवतोय ह्याच्यामध्ये ही प्रश्नपत्रिका घेण्याच्या पाठीमागचा उद्देश माझा हाच आहे की ह्याच्यामध्ये मराठी विचारले, GK विचारले, मॅथमॅटिक्स विचारले, पण ते मिक्सिंग मध्ये विचारले आणि मिक्सिंग मध्ये आल्यानंतर त्या एक्झामिनरला तुम्हाला शेवटपर्यंत पोहोचू द्यायचं नाही। आपण पेपरला आपला माइंडसेट एकदम शांत पद्धतीने ठेवून पेपर कसा सोडवतोय ह्याच्याकडे आपण बघतोय, कारण जर मला येत नसेल तर मी ऑप्शन कसे एलिमिनेट केले पाहिजेत, मी पुढे कसं गेलं पाहिजे, ह्या पद्धतीने आपण चालले ऑप्शनवरून उत्तर काढण्याचा आणि त्याच्यानंतर बेसिक अभ्यास काय केला पाहिजे ह्याच्या पद्धतीने आपण टप्प्याटप्प्याने पुढे चाललोय। तर आता नीट पहा, 51 नंबरचा प्रश्न आहे, नागपूर जिल्ह्यातील
रामटेक हा पेपर कुठला आहे? नागपूरचा आहे, म्हणजे जिल्हा विशेषवरती प्रश्न आलेला आहे. म्हणजे जो कोणी जिथं जिथं फॉर्म भरेल त्या त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीनं जिल्हा विशेष एकदम बारकाव्यानं करून घ्यायचं. आता बघा, नागपूर जिल्ह्यातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात कोणता तलाव आहे असा प्रश्न विचारलाय. बघा, नागपूर जिल्ह्यातील कोणता तालुका? रामटेक तालुका. याच्यामध्ये खालीलपैकी कोणता तलाव आहे असं विचारले. मग मी खाली ऑप्शन वाचत आलो. मला तर हा क्वेश्चन म्हणजे फार आउट ऑफ द बॉक्सच वाटायला लागलेला आहे की फुटाळा, भोजनभाऊ, खिंडेसी आणि अंबाझरी. आता विचार करा की असं समजा की काही वेळासाठी मी ह्या प्रश्नासाठी अननोन आहे, म्हणजे मला काहीच आयडिया नाही, पण मला उत्तर तर 100% काढायचंच आहे आणि ते पण योग्य काढायचंय. तुम्हाला मी अगोदरच सांगितले, आपल्याला फक्त पर्यायावरून उत्तर शोधायचंय, ते पण योग्य. बरं, मी पर्याय परत ऑप्शन वाचायला सुरुवात केली. काय ऑप्शन आहे? फुटाळा, भोजनभाऊ, खिंडेसी आणि अंबाझरी. थोड्या वेळासाठी थांबलो आणि मला लगेच कळलं की हा प्रश्न फार जास्त आउट ऑफ द बॉक्स चाललाय. मी एकतर ऑप्शन नंबर 2 ला मार्क करेल किंवा ऑप्शन नंबर 3 ला मार्क करेल. ह्या दोघांपैकी मी कशाला तरी मार्क करेल. बघा, कशाला तरी मार्क करेल, कारण मला समजतच नाही. म्हणजे मी ऑप्शन कसा सोडवतोय, मी कसा सोडवला असा प्रश्न, ह्याच्यावरून मी सांगतोय. ज्यानं नागपूरचा अभ्यास केलाय यदा कदाचित त्याला ह्या प्रश्नाचं उत्तर माहिती पण असेल, पण मी कसा सोडवला असता. मला तलाव काढायचा, मी ऑप्शन वाचत आलो. मला एवढं तर समजतंय हा माझ्यासाठी प्रश्न अननोन आहे, मला आता ऑप्शन वरून काढायचंय. तर मी पहिल्यांदा ऑप्शन नंबर 2 वाचला, भोजनभाऊ. काय वाचला? भोजनभाऊ. लगेच मी शांत थांबलो. एवढं तर लक्षात येतं, जो मुलगा अभ्यास करत असतो त्याला लगेच कळायला पाहिजे भोजनभाऊ हा मराठीमधील समासाचा प्रकार आहे. काय? मराठीचा प्रश्न आहे सरळ सरळ. भोजनभाऊ हा एक प्रकारचा काय आहे? समास आहे. आणि कोणता समास आहे तो? हा हितच कव्हर होऊन जाईल, मध्यम पदलोपीय समास. मध्यम पदलोपी तत्पुरुष समासाचा प्रकार आहे. तत्पुरुष समास. कारण मध्यम पदलोपी म्हटलं की सगळे खाण्याचे पदार्थ आणि नातेसंबंध, खाण्याचे पदार्थ आणि नातेसंबंध हे सगळे कशामध्ये येतात? की या मध्यम पदलोपी तत्पुरुष समासामध्ये येतात. कशामध्ये? मध्यम पदलोपी तत्पुरुष समासामध्ये येतात. मग मला लगेच कळलं भाऊ हे म्हणजे काहीतरी नात्याच्या संदर्भात आहे. नाते म्हटलं की मध्यम पदलोपीय समास झाला, म्हणजे समासाचा एक प्रकार पण मी तुम्हाला चालता चालता सांगितला. मला सरळ सरळ प्रश्न हा आहे जीकेचा. ऑप्शन दिलाय मराठीतला, ऑप्शन गेला. म्हणजे बघा किती साध्या पद्धतीनं मी माझा जेवढा अभ्यास केलाय तोच फक्त व्यवस्थित पद्धतीनं शांत डोक्याने अप्लाय करून ऑप्शन एलिमिनेट करतोय. आता फुटाळा काय मला माहिती नाही, अंबाझरी काय मला माहिती नाही. 2 आणि 3 मध्ये मला ऑप्शन न्यायचा होता, 2 ऑप्शन तर मी उडवला. ऑप्शन नंबर 3 खिंडसी हा नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील तलाव आहे. आणि जरी मला यदा कदाचित फार जास्त आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन चाललाय आणि कोणाचं जर नाव विचारलंय, बघा नावाच्या संदर्भात जर विचारलं तर मी सरळ सरळ तुम्हाला अगोदरच सांगितले, मी सरळ सरळ ऑप्शन नंबर 3 मार्क करतो. खिंडसी ह्याही लॉजिकनं माझं उत्तर बरोबर आलं असतं. तर आता जे नागपूरसाठी प्रिपेअर करतात, नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात खिंडसी, रामसागर, अंबाला हे तलाव आहेत असं आपल्या बुकमध्ये व्यवस्थित स्पष्टीकरणामध्ये लिहिलेलं आहे. तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. भोजनभाऊ हा कन्सेप्ट तुमचा या ठिकाणी समासाचा जो मराठीमधला समास हा प्रकार आहे, समासामधला मध्यम पदलोपी समास म्हटलं की खाण्याचे पदार्थ आणि नातेसंबंध जर येत असतील, म्हणजे जर नाते येत असेल, हे तर सरळ सरळ भाऊ हे एक प्रकारचं नाते आहे, हे नातं दिसतंय ना मला, म्हणजेच हा सरळ सरळ मध्यम पदलोपी. आणि मध्यम पदलोपी कशाचा? तत्पुरुष समासाचा प्रकार आहे. तत्पुरुष समासाचा प्रकार आहे. तुम्हाला वाटलंच तर स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. आता पुढचा क्वेश्चन असा आहे, गोसीखुर्द धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरती बांधण्यात आलेले आहे? गोसीखुर्द धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरती बांधण्यात आलेलं आहे? तर विचारले काय? गोसीखुर्द. का विचारले? कारण हा वादग्रस्त असणारा थोडा प्रकल्प आहे म्हणून विचारले. मग आता ऑप्शन बघा, वैनगंगा, पेंच, गोदावरी आणि तापी. मी थोडा वेळ थांबलो आणि विचार केला की बाबा
मी पेपर कुठला देतोय, नागपूरचा. म्हणजे शक्यतो तिकडच्या नद्या आणि धरणे याच्यावरती प्रश्न विचारण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत, कारण हा प्रश्न आहे सरळ सरळ जीकेचा, जनरल नॉलेजचा प्रश्न आहे. मग आता बघा, मी महाराष्ट्राचा मॅप साधारणतः विचारात घेतला. बाबा हे साधारणतः महाराष्ट्राचा असा मॅप आहे. तर ह्या मॅपमध्ये तुम्हाला माहिती आहे ऑप्शन काय दिला इथं, तापी. तापी तर हिथूनच इकडे वाहते, तापी अशी पश्चिमेकडची महाराष्ट्रातली सर्वात मोठी, कुठली, महाराष्ट्रातली सर्वात मोठी पश्चिम वाहिनी, महाराष्ट्रातली सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कुठली, तापी नदी. त्याच्यानंतर ह्याच्या खाली इकडं गोदावरी वाहते, इकडं त्याच्या खाली भीमा वाहते आणि त्याच्या खाली कृष्णा वाहते. हा ह्याचा क्रम आहे, गोदावरी, भीमा आणि कृष्णा, भीमा आणि खाली तळात कृष्णा, अशा नद्या आहेत. मग आता मी विचार केला, मी पेपर कुठला देतोय, हितला, नागपूरचा. मग मला शक्यतो हितल्या नद्यांवरती प्रश्न विचारण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. मग ह्या ठिकाणी वर्धा आणि वैनगंगा अशा नद्या वाहत येतात. वर्धा आणि वैनगंगा, हिथं वर्धा आहे आणि हिथं वैनगंगा आहे, वैनगंगा आहे. मग आता मला जास्तीत जास्त हिथं प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत, म्हणून गोदावरी आणि तापी ह्या ऑप्शनला मी ह्या प्रश्नामध्ये कसाच गेलो नसतो. आता अभ्यासाचा भाग आहे, जे नागपूरमध्ये प्रिपरेशन करतात त्यांना बऱ्यापैकी माहिती असेल तिकडच्या साईडला, आणि हा प्रकल्प खूप जास्त चर्चेत आहे. MPSCने बऱ्याच वेळा ह्या प्रकल्पावरती क्वेश्चन विचारलेला आहे, त्यामुळे प्रश्न हा फेमस आहे. फक्त MPSC काय करते, या ठिकाणी जसं पोलीस भरतीला वैनगंगा हा सरळ सरळ ऑप्शन दिलाय, तसा ते ऑप्शन देताना ब ऑप्शन पैनगंगा देतात. काय देतात, पैनगंगा. कारण त्यांना मुलांना कन्फ्यूज करायचं असतं. इथं उत्तर सरळ सरळ ठेवण्याचा प्रयत्न केलाय, म्हणजे माझं उत्तर ह्या दोन ऑप्शन मध्ये आलं असतं. मग आता माझा अभ्यासाचा पार्ट आहे, वैनगंगा नदीवरती गोसेखुर्द धरण बांधलेलं आहे. कोणत्या नदीवरती, वैनगंगा. मग आता हे सगळ्यांचंच महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरांचं पाठ असलं पाहिजे. गोसेखुर्द धरण तुम्ही नीट बघा, उद्या जर पेपर थोडा टप काढायचं म्हटलं तर वैनगंगेबरोबर पैनगंगा हा ऑप्शन देणारच, कारण त्यांना तुम्हाला काय करायचंय, कन्फ्यूज करायचंय. मग आपण काय करायचं, मी ह्याची एक ट्रिक तयार केली, गोवा. काय, गोवा. गोवा, गोवावरून ग फॉर गोसेखुर्द, गो फॉर गोसेखुर्द, गोसेखुर्द, आणि वा फॉर वैनगंगा. कुठली, वैनगंगा, वैनगंगा. झालं. म्हणजे गोवा ही माझी ट्रिक कशाची, गोसेखुर्द प्रकल्पाची. गोसेखुर्द प्रकल्पामध्ये मला कधी जरी तुम्ही विचारलं की बाबा गोसेखुर्द प्रकल्प वैनगंगेवरती का पैनगंगेवरती, तर लगेच मी थांबणार आणि गोवा डोळ्यासमोर आणणार. गोवा आलं की लगेचच माझ्या गो फॉर गोसेखुर्द आणि वा फॉर वैनगंगा असं मी लक्षात ठेवलंय. आता माझं कधीच कन्फ्युजन होणार नाही, वैनगंगा की पैनगंगा. आणि पाठ पण झालं. थोडा वादातला असलेला हा प्रकल्प आहे, म्हणून जाणून बुजून बऱ्याच वेळा हा क्वेश्चन विचारला जातो. आणि हा प्रकल्प भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. कुठल्या, भंडारा जिल्ह्यामध्ये आहे, भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजेच पुढे जाऊन जर तुम्हाला प्रश्न विचारला, बघा अजून मी प्रश्न विचारतो की गोसेखुर्द प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. मग ह्याच्या ठिकाणी सगळं तुम्हाला इन डिटेल व्यवस्थित असं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की गोसेखुर्द प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे. तर मग बघा इथं लिहिलेले सरळ सरळ गोसेखुर्द प्रकल्प भंडारा जिल्हा, तालुका पवनी. जे भंडारासाठी प्रिपेअर करतात त्यांना हे लक्षात ठेवायचं. आणि या प्रकल्पाला इंदिरा सागर असं म्हणून पण ओळखलं जातं. आणि पुढचा एक अजून एक महत्त्वाचा प्रश्न, अजून एक क्वेश्चन या ठिकाणी तयार होणार. गाढवी नदीवरती, गाढवी ही वैनगंगेची उपनदी आहे, या गाढवी नदीवरती इटियाडोह हे धरण बांधलेले आहे. हाही प्रश्न एकदा MPSC ला विचारला आहे. तुम्ही पुस्तकं काढून बघा, म्हणजे तिकडचेच प्रश्न उचलून इकडे कॉपी पेस्ट करत असतात, किंवा हेच प्रश्न ॲज इट इज हेतून विचारत असतात. पण आपण काय करतो, डोक्याने लक्षात ठेवत नाही. मग आता हिची काय, गाढवी नदी आहे. तर महाराष्ट्राचा आपण मॅप पाहिला, असा मॅप जर पाहिला तर इथं अशी गडचिरोली वगैरे इथं जिल्हे येतं, आणि ह्या ठिकाणी अशी वैनगंगा नदी वाहत येते, आणि इथून अशी गाढवी नदी तिला येऊन मिळेल. आणि त्या गाढवी नदीवरती, इथं गाढवी नदी आहे, ह्या गाढवी नदीवरती इटियाडोह मी कसं लक्षात ठेवलंय, गाढव डोहात ही माझी ट्रिक आहे. काय,
गाढव डोहात, गाढव डोहात. गाढव डोहात म्हणले की डोह म्हणजे इटिया डोह, इटिया डोह म्हणून डोह, गाढव डोहात, डोहामध्ये गाढव बसलेले असं इमॅजिन केलं तर मग नदी कुठली आहे? गाढवी, आणि त्या धरणाचं नाव काय आहे? इटिया डोह झालं. अशा पद्धतीनं या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन विथ माझी ट्रिक जी काय आहे, हे ट्रिक आहे. मगाची गोवा ही पण काय आहे? ट्रिक आहे. या ट्रिकच्या माध्यमातून हा प्रश्न मी तुम्हाला अतिशय उत्तम पद्धतीनं सांगितलेला आहे. आता पुढचा 53 नंबरचा प्रश्न काय? 53 नंबरच्या प्रश्नामध्ये विचारलेले की खालीलपैकी बघा, खालीलपैकी रस्ता या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द सांगा. बघा, समानार्थी नसलेला. मग आता मला काय बघायचंय? समानार्थी नसलेला कुठल्या शब्दाला? रस्ता. मराठीचा क्वेश्चन आहे हा. तर मग आता बघा, मराठीच्या ह्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचंय? समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द पाठीमागचे जे विचारलेले आहेत ते पहिल्यांदा व्यवस्थित करायचे. बघा काय मी सांगतोय, जे पाठीमागचे विचारलेत ते सगळ्यात पहिल्यांदा व्यवस्थित करायचे, मग बाकीचं गाव करायला घ्यायचं. कारण जर नसते समानार्थी शब्द करायला घेतले तर 1 महिना काही वर्ष जाईल एवढे समानार्थी शब्द आहेत आपल्याकडे. अख्खी डिक्शनरीच आहे. आपल्याला लिमिटेड सोर्स ठेवायचा, त्याची जास्तीत जास्त वेळा रिव्हिजन करायची आणि ऍप्लिकेशन त्याचं 100% करायचं. 100% ऍप्लिकेशन केलं की आपल्याला उत्तर सापडतं. आता बघा, रस्ता या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द सांगा. बरं, नसलेला काढायचा आहे मला. मग मी ऑप्शन बारकाईने वाचणार. तुम्हाला बघितलं ना, क्वेश्चन निगेटिव्ह अँगलने विचारतायत. म्हणजे एखाद्याला जर त्याचा समानार्थी रस्त्याचा शब्द माहिती असेल तर पटकन टिक करणार आणि घरी आल्यावरतीच त्याला कळणार की बाबा बाबा असले आपण बारीक बारीक चुका करून 10 मार्क घालवले. बारकाईने बघायचं. आता बघा, रस्ता या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द घाट, वाट, पथ आणि मार्ग. परत एकदा शांततेने मी वाचला. घाट, वाट. घाट, वाट मला जरा जवळजवळची नावं वाटतात बरं का. म्हणजे उच्चार करायला कशी वाटतात की ज्याला रायमिंग पेअर्स असं म्हणतात, की उच्चार करायला बघा एकदम समान समान उच्चार वाटतात. घाट, वाट म्हणजे 100% जो कोणी पेपर सेटर असेल त्याला या ठिकाणी विद्यार्थ्याला फसवायचं आहे, म्हणून तर त्यांनी सारखे सारखे प्रोनाउन्सिएशन होणारे शब्द टाकलेत. बघा, घाट, वाट म्हणजे उत्तर हित असण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहे. मग आता रस्ता या शब्दाचे बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असतं. मार्ग, पथ आपण रस्त्यावरती जरी लिहिलेलं असतं तरी बघा, महात्मा गांधी मार्ग, लोकमान्य टिळक पथ असं लिहिलेलं असतं. म्हणजे पथ, मार्ग हे रस्त्याला समानार्थी असलेले शब्द आहे. मला नसलेला शोधायचा आहे. म्हणजे हे 2 ऑप्शन तर गेले. वाटेला तर आपण रस्ताच म्हणतो, त्यामुळे हाही ऑप्शन गेला. ह्याचं सरळ सरळ उत्तर राहील घाट. घाट म्हणजे अतिशय सोपा प्रश्न होता, म्हणून आता लक्षात ठेवायचं. रस्ता या शब्दाला हे लक्षात ठेवायचं. रिमेंबर की मार्ग, पथ आणि वाट हे काय आहेत? रस्ता या शब्दाला समानार्थी असलेले शब्द आहेत. मग हे आपलं संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल भरती पोलीस परीक्षा के सागरचं 87व्या आवृत्तीवरून आपण हा क्वेश्चनचा ॲज इट इज घेतलेला आहे. आता पुढचा क्वेश्चन आहे, म्हण विचारली. अतिशय सोपी म्हण विचारली. ही सगळ्या जगाला येते, उगाच मी ह्याच्यात सांगण्यामध्ये वेळ घालवणार. नाचता येणार आणि अंगण वाकडं असं आपण म्हणतो. नाचता येणार आणि अंगण वाकडं म्हणजे पहिल्यांदा अंगण आलं पाहिजे, बाकीचे सगळे ऑप्शन गेले. सरळ सरळ ऑप्शन नंबर. अतिशय सोपा प्रश्न आहे. नाचता येणार अंगण वाकडं आणि चूल पेटना. चूल पेटत नाही म्हणजे लाकडं कशी असायला पाहिजेत? ओली असायला पाहिजेत ना. सुकी लाकडं असल्यावरती पेटणारच ना. हिथं ऑप्शन 1 सुकी दिला होता. लाकडं वाकडी असो किंवा कशी असो त्या चूल पेटण्याचा संबंध आहे का? नाही. ऑप्शन नीट बघत चला. हिथं ओली दिले म्हणजे ह्या 2 ह्याच्यामध्ये उत्तर ठेवण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. बघा, मला अप्रोच तुम्हाला सांगायचा आहे. जरी प्रश्न सोपा असला तरी माझा अप्रोच तुम्ही समजून घ्या. एक्झामिनर ऑप्शन कसे ठेवतोय तुम्ही नीट ऑप्शन जर बघितले तर बघा, या ठिकाणी तुम्हाला सरळ सरळ दिसतंय ना, नाचता येणं अंगणवाकडे ठीक आहे, पण उद्या एवढंच म्हणून विचारली तर चूल पेटना टिंब लाकडे. तर आता मी जर ऑप्शन नीट बारकाईने बघितलं तर माझ्या ह्या 2 ऑप्शन मध्ये ओली दिसतंय, इकडे वाकडे आणि सुकी दिसतंय. म्हणजे हे दोन्ही ऑप्शन माझे गेले असते. म्हणजे माझं उत्तर एकतर हित असतं किंवा हित असतं. तर आता मी उत्तर कसं काढलं असतं बघा. मग पहिली म्हण काय? नाचता येणं डॅश वाकडे. मग हिथं दिले अंगण वाकडे आणि स्टेज वाकडे. आपण सरळ सरळ मराठीतली माणसं आहोत. स्टेज हा इंग्लिश शब्द आहे, ऑप्शन गेला. म्हणजे सरळ सरळ ब
हे त्याचं उत्तर राहील. म्हणजे अतिशय तुमचा कॉमन सेन्स वापरून उत्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता पुढचं, त्या म्हणीचा अर्थ आपल्याला माहिती आहे की ज्याच्यात एखाद्यामध्ये काम करण्याची क्षमता नसते किंवा काहीतरी सामर्थ्य करून दाखवणं, जो अकार्यक्षम असतो तो काय करत असतो, नको त्या गोष्टीकडे बोट दाखवत असतो. अशा पद्धतीने त्या म्हणीचा सगळ्यांना अर्थ माहिती आहे. आता पुढचा नंबरचा क्वेश्चन, पुढचा पण क्वेश्चन हा प्युअरली मराठीचाच क्वेश्चन आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे आणि बऱ्यापैकी सर्वांना तो क्वेश्चन माहिती आहे. परंतु आत्ताचा जो काही नवीन शासन नियम आहे, या नवीन शासन नियमानुसार आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर माहिती असणं अपेक्षित आहे. काय आहे प्रश्न? मराठी भाषेत किती व्यंजने आहेत? मराठी भाषेत किती व्यंजने आहेत? आपल्याला काय विचारले? व्यंजने विचारले. तर आता एक 4-5 वाक्य सांगतो, तेवढी पाठच करायची. 100% कुठल्या ना कुठल्या तरी क्वेश्चन पेपरमध्ये, कुठल्या ना कुठल्या जिल्ह्याच्या पेपरमध्ये हे प्रश्न येणारच. जर वर्णमालेवरती हे 4-5 लाईन पाठ केलं तर वर्णमालेचा विषय संपला. कारण आता नवीन शासन नियम आलाय, त्या नवीन शासन नियमानुसार आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. तर सध्या नवीन शासन नियमानुसार आपली वर्णमाला ही आता 52 शब्दांची झालेली आहे. म्हणजे 52 अक्षर येतं, सॉरी की 52 अक्षर येतं. वर्णमाला किती आहे? 52. 52 लक्षात ठेवायचं. ही तर पहिली जी होती ती 48 होती, आता ती 52 झालेली आहे. त्याच्यानंतर ही जर वर्णमाला अशी असतील तर वर्णमालेमध्ये काय आहेत? वर्णमालेमध्ये 2 प्रकार पडतात. एक म्हणजे व्यंजने आणि दुसरं म्हणजे स्वर. व्यंजने आणि स्वर. मग ह्याचे पण बाकीचे प्रकार पडतात, पण ते आपल्याला लक्षात ठेवायचे नाहीत. मग व्यंजने आणि स्वर. मग आता ही 52 वर्णांची वर्णमाला आहे, 52 वर्णांची वर्णमाला आहे. तर त्याच्यामध्ये व्यंजने किती आणि स्वर किती? सरळ प्रश्न विचारला का नाही? मग आता सध्या 34 व्यंजने आहेत, हे आपल्याला माहिती आहे. 34 व्यंजने आहेत आणि स्वर आहेत ते आहेत 14. स्वर किती आहेत? 14. स्वर आहेत 14. मग पहिले जे होते हे 12 स्वर होते. पहिले किती होते? 12. आता किती झालेत? 14. मग असे कुठले 2 स्वर आहेत ते ऍड झालेत, ही तर प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहे. तर बघा, आपण ग्रामीण भागातली मुलं आहेत, सगळ्यांना माहिती आहे. आपण घरी असताना म्हणतो चला बॅट बॉल खेळायचा. मग ज्यावेळेस आपण हे म्हणायचो त्यावेळेस आपल्या वर्णमालेमध्ये त्यांना लिहिला शब्दच नव्हते. म्हणजे बघा, बॅट, एक मिनिट मी पेन चेंज करतो म्हणजे जरा तुम्हाला लक्षात येईल. बॅट आणि बॉल, आपण काय म्हणतो? बॅट बॉल खेळायला चला. बॅट आणि बॉल. बॅट बॉल ह्याच्यामध्ये बॅ म्हणजे ॲ आणि बॉल म्हणजे अ. हे 2 आपल्याकडे स्वरच नव्हते, हे स्वर आपल्याकडे नव्हतेच. म्हणून हे 2 स्वर आपण वर्णमालेमध्ये घेतले. म्हणून अगोदरचे होते ते 12, त्याच्यानंतर हे जे 2 मिळवले नवीन ते 2, असे मिळून टोटल 14 असे स्वर तयार झालेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, नीट लक्षात ठेवायचं आणि उदाहरण हेच लक्षात ठेवायचं. बॅट आणि बॉलला आपल्या मराठीमध्ये बसवता येत नव्हतं, म्हणून ॲ आणि अ हे 2 नवीन स्वर टाकलेले आहेत. तुम्हाला जर प्रश्न असा विचारला की कोणते 2 नवीन स्वर ऍड केलेले आहेत? ॲ आणि अ. लक्षात कसं ठेवणार? बॅट आणि बॉल वरून. म्हणजे जर तुम्हाला विचारलं की स्वरांची संख्या किती, तर स्वरांची संख्या झाली 14, व्यंजने झाली 34. व्यंजने किती झाली? 34. मग स्वर अधिक व्यंजने बरोबर आपली वर्णमाला होते. मग आता तुम्ही बघा, 34 अधिक 14 जर केलं, 34 अधिक 14 केलं, हे 4 आणि 4 8, हे किती झाले? 48. आणि आहा हे काय आहेत? स्वरादी आहेत. आणि आहा हे काय आहेत? ह्या 2 काय आहेत? स्वरादी आहेत. ह्या काय आहेत? स्वरादीज आहेत. किती झाल्या? 02 म्हणजे 50 झालं. मग आता 2 काहीतरी राहिले, तर त्याच्यावरती ह्या वर्षी प्रश्न विचारण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. मग ते 2 काय राहिले? तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की या वर्षी नवीन शासन निर्णयानुसार श आणि न्य
श आणि न्य, ज्ञानेश्वरांचा न्य श, ह्या दोन ह्यांना संयुक्त व्यंजने असं म्हटलेलं आहे. काय यांना काय म्हटलेले? संयुक्त व्यंजने. संयुक्त व्यंजने ही दोन काय आहेत? 1 आणि 2. मग आताचा प्रश्न मी विचारला, मराठीमध्ये एकूण संयुक्त व्यंजने किती? 2. एकूण संयुक्त व्यंजने किती? 2. मग कोणत्या दोन संयुक्त व्यंजनांचा समावेश केलेला आहे? श आणि न्य. श आणि न्य ह्या दोन संयुक्त व्यंजनांचा समावेश केल्यामुळं आता आपली जी काय वर्णमाला आहे, ही वर्णमाला आता किती अक्षरांची होईल? इथं झाले ते 50. 50 अधिक हे 2 बरोबर झाले 52. बरोबर झाले 52. मग आता आपल्या सगळ्या अभ्यासाचा भाग आहे. आपण वर्णमाला पाहिली आपली 52 ह्याची आहे. व्यंजने आहेत 34, स्वर आहेत 14, संयुक्त स्वर संयुक्त व्यंजने ह्याच्यामध्ये मिक्स केलेले. संयुक्त व्यंजने कोणती कोणती आहे? क्ष आणि न्य. त्याच्यानंतर अ आणि अ हे 2 स्वर मिसाळे, अम आणि आहा ह्या 2 स्वरादी आहेत. अशी टोटल वर्णमाला आपली संपलेली आहे. मग ह्याचं वाटलंच तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या की बघा मी कसं व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये बसवलेलं आहे. हे तुमच्या माहितीसाठी दिलेलं आहे. तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं. कुठलं? एवढंच तुमच्यासाठी गरजेची गोष्ट आहे. मग ह्याच्यामध्ये स्वरादी बघितली अम आणि आहा, वर्णमाला टोटल 52 आहे. मग आता थोडा आपण प्रश्नाकडे वळूयात की इथं 25 काय दिलेले आहे. हा 25 काय ऑप्शन आहे? तर हा जो काय 25 ऑप्शन आहे, हा 25 ऑप्शन स्पर्श व्यंजने आहेत. काय आहेत? स्पर्श व्यंजने, म्हणजे व्यंजनांचाच प्रकार आहे, म्हणजे स्पर्श व्यंजने. मग आता तुम्हाला जर विचारतील मराठी वर्णमालेमध्ये टोटल किती स्पर्श व्यंजने आहेत? 25 आहेत. मग याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण अख्खीच्या अख्खी वर्णमाला सांगितलेली आहे. उद्या जर वर्णमालेवरती प्रश्न विचारला तर याच्या बाहेर वर्णमाला जाणार नाही आणि उत्तर 52च लिहायचंय. स्वर 14च लिहायचेत, व्यंजने 34 लिहायचेत, संयुक्त व्यंजने 2 लिहायचेत, श आणि न्य. अशा पद्धतीनं हा कन्सेप्ट आपला या ठिकाणी झालेला आहे. आता पुढचा प्रश्न 55 नंबरचा प्रश्न झाला. आता 56 नंबरचा 56 नंबरचा प्रश्न हा पण मराठी व्याकरणावरती आधारित असा प्रश्न आहे. काय विचारले? प्रश्नामध्ये असं विचारले, चंद्रोदय या जोड शब्दात एकत्र येणारे स्वर व संधी. इथं सरळ सरळ त्यांनी उत्तरातच म्हटलेले की चंद्रोदय या शब्दात एकत्र येणारे स्वर व संधी बनलेला वर्ण ओळखा. म्हणजे हा सरळ सरळ कशाचा प्रश्न आहे? संधीचा प्रश्न आहे आणि अतिशय सोपा प्रश्न आहे. हा स्वर संधीचा प्रकार आहे आणि स्वर संधी ही येईलच पाहिजे. स्वर संधी पहिल्यांदा पाठ करून घ्यायची जेणेकरून आपल्याला ऑप्शन एलिमिनेशनला बरं जातं. मग आता बघा अतिशय सोपं विचारले, चंद्रोदय, चंद्राचा उदय. बघा चंद्राचा उदय आपण काय म्हणतो? चंद्र उगवला. काय म्हणतो? चंद्र उगवला. उगवला, चंद्र उगवला म्हणजेच चंद्राचा काय झाला? उदय झाला. उदय. उदय कोणाचा आहे? चंद्राचा. म्हणजे चंद्र अधिक उदय. बरोबर, चंद्र अधिक उदय बरोबर चंद्रोदय. मग आता बघा ह्या अधिक चिन्हाच्या नंतर बघा चंद्राच्या नंतर जो स्वर मिसळलाय, ह्या अधिक चिन्हाच्या नंतर काय आलेलं लगेच चटकून आलेला स्वर कुठला आहे? उ हा स्वर आहे. कोणता? उ. म्हणजे आपल्याला अधिक चिन्हाच्या नंतर उ पाहिजे. हित ओ आहे, ऑप्शन गेला. हित ओ आहे, ऑप्शन गेला. बघा म्हणजे 2 ऑप्शन मी सहज काढले. हित ओ हित ओ दोन्ही ऑप्शन गेले. आता हित उ आहे आणि हित उ आहे, ह्याच्यावरून आता मला शोधायचंय. मग आता हित बघा की चंद्र, हित द्र दिसतंय का नाही? द्र. ह्या द्र मध्ये अ लपलेला आहे. अ जर एक अजून एक त्याला काना दिला असता, काना म्हणजे असं जर असतं, चंद्रा जर असतं, चंद्रा, चंद्रा आपल्याला माहिती आहे ते गाणं आहे चंद्रा. तर हिथं जर हिथं 2 अक्षर, 2 एक काना दिसतोय म्हणजे हिथं आ लपलेला आहे आणि चंद्रामध्ये फक्त अ लपलेला आहे. म्हणजे अ अधिक उ हे शब्द ह्याच्यामध्ये लपलेले आहेत. अ अधिक उ म्हणजे त्याच्यावरून होतो ओ तयार, चंद्रोदय. अ अधिक उ बरोबर त्याचा तयार होतो एक काना आणि एक मात्रा. म्हणून इथं बघा चंद्रोदय एक काना देऊन एक मात्रा दिलेले आहे, चंद्रोदय. अ अधिक उ बरोबर ओ.
ही अशी स्वरसंधी आहे। मग त्याची बघा फोड मी किती व्यवस्थित पद्धतीने केलेली आहे। उदय म्हणून ऊ काढला, 2 ऑप्शन घालवले, गडबड करायची नाही। बऱ्याचशा मुलांना संधी हा टॉपिक जड जातो, पण फोडायचा, त्याला जसं सोपं करता येईल तसं करायचं। उदयचा ऊ आहे म्हणजे उत्तरात ऊ यायला पाहिजे, हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला। आणि आपलं लॉजिक तुम्हाला मी पहिल्याच दिवशी सांगितलेलं आहे की जर माझं 1 आणि 3 मध्ये कन्फ्युजन जर झालं तर मी ऑप्शन नंबर 3 लाच घेऊन जाणार, ऑप्शन नंबर 1 ला मी मार्क करणार नाही। हे माझं परफेक्टली लॉजिक आहे, त्या लॉजिकनंच मी ऑप्शन नंबर 1 ला कसाच गेलो नसतो जर यदा कदाचित मला आलं नसतं तर। बघा, मला आलं नसतं तरचा विषय म्हणजे माझं जे लॉजिक आहे हे थ्रू आउट पेपरमध्ये बघा सगळीकडे लागतंय। 1 आणि 3 मध्ये माझं हित आता कन्फ्युजन झालं, तर मला माहिती होतं ह्या 2 मध्ये उत्तर आहे, एक तर ह्याच्यात आहे किंवा ह्याच्यात आहे। माझं कन्फ्युजन झालं असतं 1 आणि 3 मध्ये, मी लॉजिक सेम ठेवलं असतं, ऑप्शन नंबर 3 ला मार्क केलं असतं, माझं उत्तर बरोबर आलं असतं। म्हणजे लॉजिक लागतंच, लागतंच। पुढचा प्रश्न आहे 57 नंबरचा। मी सकाळी लवकर उठते या वाक्याचा काळ ओळखा। अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे। काळ या टॉपिक वरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो, अशी प्रश्नपत्रिकाच नाही की ज्याच्यामध्ये तुम्हाला काळ विचारला जाणार नाही। मग आता बघा, मी सकाळी लवकर उठते या वाक्यातील काळ ओळखा। या वाक्यातील काय ओळखा? काळ ओळखा। लवकर उठते या वाक्यातील काळ ओळखा। मी आता खाली ऑप्शन वाचले पटापट। वर्तमान काळ, वर्तमान काळ, वर्तमान काळ, वर्तमान काळ, म्हणजे 100% उत्तर वर्तमान काळातला पोट प्रकार विचारलेला आहे। मग साधा वर्तमान आहे, चालू वर्तमान आहे, पूर्ण वर्तमान आहे की रीती वर्तमान काळ आहे? तर आपण ज्यावेळेस लाईव्ह सेशन घेऊ त्यावेळेस मी इन डिटेल मध्ये एक काळ कसे ओळखायचे ह्याची एक ट्रिक सांगणार। एक चार्ट पाठ केला ना, सगळे काळ त्या चार्ट मध्ये येतात। पण या ठिकाणी सध्या फक्त वर्तमान काळ मी तुम्हाला सांगेल। प्रश्न असा आहे की ती लवकर उठते, ती नेहमी लवकर उठते, ह्याचा मधला काळ कोणता? तर बघा, ज्यावेळेस आपण काळ बघत असतो त्यावेळेस काळ बघत असताना ज्यावेळेस आपण काळ बघतो ना त्यावेळेस त्या काळाचे 4 प्रकार पडतात। किती प्रकार पडतात? 4। आता आपण या ठिकाणी वर्तमान काळ घेणार आहे। कुठला? वर्तमान काळ। तर वर्तमान काळामध्ये आपले 4 प्रकार पडणार आहे। एक म्हणजे साधा वर्तमान काळ, दुसरा चालू किंवा त्याला अपूर्ण किंवा त्याला काय म्हणतात? अपूर्ण वर्तमान काळ, तिसरा आहे पूर्ण वर्तमान काळ, तिसरा कुठला आहे? पूर्ण वर्तमान काळ, आणि चौथा आहे रीती काळ। चौथा कुठला आहे? रीती काळ। 1, 2, 3 आणि 4 हे चारीच्या चारी प्रकार भूतकाळात पण आहेत, भविष्य काळात पण आहेत। वर्तमान काळ म्हटलं की साधा वर्तमान काळ, दुसरं चालू किंवा अपूर्ण, पूर्ण वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ। आता ह्याची एक ट्रिक आहे, ह्या ट्रिकनं आपण ते लक्षात ठेवायचं। कसं लक्षात ठेवायचं? बघा, ठराविक शब्द लक्षात ठेवायचे। साधा वर्तमान काळ म्हटलं की एकटं क्रियापद येतं। काय येतं? एकटं क्रियापद। याचं काय असतं? एकटं क्रियापद असतं। आणि ह्या तिघांचं बघा, ह्या तिघांचं संयुक्त क्रियापद असतं। कसं असतं? संयुक्त क्रियापद असतं। बघा, जर एकटं क्रियापद दिसला, अगदी कसला जरी साधा भूतकाळ असला, साधा भविष्यकाळ असला, तर तुम्हाला एकच फक्त क्रिया दिसणार, एकच क्रिया दिसणार, एकटंच क्रियापद दिसणार, आणि ह्याच्यामध्ये संयुक्त क्रियापद दिसणार। मग संयुक्त क्रियापद हे चालू आणि अपूर्ण आणि पूर्ण काळ आणि रीती काळामध्ये असतं। आता ह्याची एक ट्रिक अजून अशी आहे की हे शब्द लक्षात कसे ठेवायचे? तर लक्षात ठेवा, त्याची अशी ट्रिक आहे। साधा काळ म्हटलं तर ता, तो, ते आणि ती। ता, तो, ती, ते, ता, तो, ती, ते असं जर त्या शब्दाचा शेवट असेल तर तो साधा वर्तमान काळ असतो। त्याच्यानंतर चालू आणि अपूर्ण ह्याच्यामध्ये काय असतं की आहे हे क्रियापद असतं। बघा, आहे हे क्रियापद कंपल्सरी असतं। आहे, नीट बघा, चालू आणि अपूर्ण आणि पूर्ण ह्या दोन्हींसाठी आहे हे क्रियापद असतं। ह्याच्यासाठी पण आहे क्रियापद असणार, याच्यासाठी पण आहे क्रियापद असणार। पण नीट बघा की जर त्याच्यामध्ये
प्लस आहे, त प्लस आहे असं जर लिहिलं तर तो असतो अपूर्ण किंवा चालू. बघा, त प्लस आहे असं जर असेल तर तो असतो अपूर्ण किंवा चालू काळ. आणि जर ला प्लस आहे, ला प्लस आहे असं जर लिहिलं तर तो असतो पूर्ण काळ. तो असतो पूर्ण काळ. बघा, चालू म्हटलं की त प्लस आहे, त प्लस आहे, आणि अपूर्ण म्हटलं की ला प्लस आहे. हे लक्षात ठेवायचं. हा एकदा चार्ट पाठ झाला ना सगळे काळ सुटतात. म्हणजे वर्तमान काळ सगळ्याच्या सगळा पाठ होणार आहे. आणि रीती काळ म्हटलं की त्या क्रियेची रीत दिसत असते. काय दिसत असते? रीत दिसत असते. आणि त्याच्यामध्ये असते आणि असतो हे शब्द असतात. काय असतात शेवट? असते किंवा असतो हे जर दोन शब्द आले तर तो 100% काय असतो? रीती वर्तमान काळ असतो. काय असतो? रीती वर्तमान काळ असतो. असते किंवा असतो. मग ह्या चार्टचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. तुमचा वर्तमान काळ चारीच्या चारी वर्तमान काळ आपले क्लिअर झाले. साधा वर्तमान काळ म्हटलं की एकटं क्रियापद ता तो ती ते, चालू अपूर्ण, अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ म्हटलं की त प्लस आहे, पूर्ण वर्तमान काळ म्हटलं की ला प्लस आहे, पूर्ण झाली क्रिया. आणि रीती वर्तमान काळ म्हटलं की असते किंवा असतो. मग आता ही तर उदाहरणावरून तुम्हाला मी सांगतो की बाबा कसं कसं आहे. हा चार्ट बघा कसा वर्क करतोय. आता ही तर नीट बघा. साधा वर्तमान काळ काय दिलाय? साधा वर्तमान काळ. काय साध्या वर्तमान काळाचा विषय आहे की साध्या वर्तमान काळामध्ये एकटंच क्रियापद असतं. आणि वर्तमान काळात आई भाजी आणते, आणते, तातो तिथे लिहिलंय का नाही तिकडं? बघा, तातो तिथे, तातो तिथे इथं लिहिलंय बघा, तातो तिथे. मग त्याच्यावरून कळ आलं लक्षात तुमच्या की बाबा आई भाजी आणते, मी आंबा खातो. हे सरळ सरळ तातो तिथेवरून लक्षात येत आहे की हा साधा वर्तमान काळ आहे. रीती वर्तमान काळाचा विषय असा असतो की ती क्रिया सतत सतत घडत असते, नेहमी घडत असते, दररोज घडत असते. याच्यावरून रीती वर्तमान काळ. मग ती क्रिया वर्तमानात दररोज घडली पाहिजे, दररोज घडत असेल. बघा, तो नेहमीच उशिरा येतो. ह्या नेहमीच या शब्दावरून, नेहमीच म्हणजे रोजच उशिरा येतो. हा रीती वर्तमान काळातला रीत दिसते ना, रीत रोजची रोज रीत रिपीट होत असते. नेहमीच हा शब्द रीतची काय? ट्रिक आहे. नेहमीच ही काय आहे? ट्रिक आहे. नेहमीच उशिरा येतो म्हणजे रोजची रोज उशिरा येतो. मी नाटक पाहत असतो, पाहत असतो. मग आता तुम्ही म्हणाल की सर हिथं पण असतो आणि ता तो ती ते म्हटलं की तुम्ही सांगितलंय साधा काळ. पण मी तुम्हाला मगाशी एक सांगितलं होतं ते क्रियापद कसं असतं? एकटं असतं. हिथं पाहत असतो असं दोन क्रियापद आलेत. इथं दोन क्रियापद आलेत. पाहत असतो ही दोन क्रियापद आलेत. मग पाहत असतो, मी नाटक पाहत असतो म्हणजे ही क्रिया मी रोज करत असतो. याच्यावरून आपला तो काय? रीती वर्तमान काळ आहे. नेहमीच ह्याच्याकडे लक्ष द्यायचं. नेहमीच वरून आपल्याला कळतं की ती क्रिया रोजची रोज घडते. त्याच्यानंतर पुढचा अपूर्ण वर्तमान काळ. अपूर्ण वर्तमान काळालाच आपण काय म्हटलंय की चालू काळ म्हटलंय. काय म्हटलंय? चालू. अपूर्ण आहे क्रिया म्हणजेच ती चालू आहे. अपूर्ण आहे म्हणजे पूर्ण झालेली नाही, ती अजून चालू आहे. चालू वर्तमान काळ किंवा त्याला अपूर्ण वर्तमान काळ म्हणतात. जी क्रिया वर्तमान काळात घडत असते किंवा अपूर्ण किंवा चालू असते तिला अपूर्ण वर्तमान काळ असं म्हणतात. उदाहरणार्थ, विद्यार्थी अभ्यास करत आहेत. मी तुम्हाला काय सांगितलं? आहे हा शब्द दिसला, त्याच्या अगोदर जर ता दिसत असेल, बघा हे संयुक्त क्रियापद आहे. क्रियापदाकडे लक्ष द्यायचं. हे क्रियापद कसं आहे? संयुक्त क्रियापद आहे. म्हणजे 100% साधा काळ येणार नाही. मग आता पुढचा काळ कुठला? आहे प्लस त आहे असेल तर काय असणार? अपूर्ण वर्तमान काळ किंवा चालू वर्तमान काळ. आणि पूर्ण वर्तमान काळाची ट्रिक काय सांगितलं होतं? ला प्लस आहे, ला प्लस आहे याच्यावरून काय दिसतो? पूर्ण वर्तमान काळ दिसतो. म्हणजे बघा, विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे, केला आहे. आहे तर इथं आहेच आहे. ह्या ला प्लस आहे म्हटलं की पूर्ण काळ, त प्लस आहे म्हटलं की तो असतो अपूर्ण वर्तमान काळ. आणि शेवटचा रीती काळ तर मगाशीच वरती सांगितलेला आहे. अशा पद्धतीनं ही तुम्ही उदाहरणं लक्षात ठेवली की तुमच्या लगेच लक्षात येईल. त प्लस आहे म्हटलं की अपूर्ण, ला प्लस आहे म्हटलं की पूर्ण,
रीती काळामध्ये असतो किंवा असते, बघा असतो किंवा असते या क्रियापदा लपले. इथं बघा असतो लिहिले, असतो. मी नेहमी चित्रपट पाहत असतो. असतो किंवा असते, असते किंवा असतो असं जर आलं तर 100% तो रीती काळ असतो. याच्यावरूनच आता प्रश्नाकडे आपण जाऊ. प्रश्न काय म्हणतोय की मी नेहमी, हितच संपलं की नेहमी हा शब्द सापडला म्हणजे 100% मला रीतच दिली आहे आणि रीती वर्तमान काळ ह्याचं उत्तर असेल. बाकीचा कुठलाच काळ ह्याचं उत्तर येणार नाही. वाक्य लक्षात ठेवायचं. नेहमीवरून, बघा नेहमीवरून ह्या काळाचं उत्तर रीती वर्तमान काळ आले, कारण क्रियेची त्याच्यामध्ये रीत दिसते. अशा पद्धतीनं मी काळ तुम्हाला सगळे वर्तमान काळ सांगितलेले आहे. आता पुढचा क्वेश्चन 58 नंबरचा. 58 नंबरचा क्वेश्चन. 58 नंबरच्या क्वेश्चन मध्ये आता बघू. आपल्याला आतापर्यंत तर मराठीच विचारलेले, पुढं काय विचारलेले 58. इथं पण मराठीचाच क्वेश्चन विचारलेले. काय प्रश्न आहे की क्षणोक्षणी या सामासिक शब्दाचा विग्रह लिहा. क्षणोक्षणी सामासिक शब्द कुठला आहे? क्षणोक्षणी. याचा विग्रह लिहा. तर ज्या वेळेस शब्दाची द्विरुक्ती होते म्हणजे दोन शब्द शेजारी शेजारी लिहिले जातात, बघा दोन शब्द शेजारी शेजारी जर लिहिले जातात तर तो अव्यय भाव समास होतो. कुठला? अव्यय भाव समास होतो. मग त्या समासाचा विग्रह काय करायचा, म्हणजे हा शब्द फोडला तर काय तयार होईल? पहिली गोष्ट हा सामासिक शब्द आहे. सामासिक शब्दाची फोड करत असताना मध्ये अधिक चिन्ह येणार नाही. अधिक चिन्ह हे फक्त आणि फक्त कशामध्ये येत असतं? संधीमध्ये येत असतं. त्याच्यामुळे हा ऑप्शन माझा गेला. बघा मी डोक्याने चाललोय. अधिक चिन्ह येणारच नाही, कारण मला काय विचारलंय, हा सामासिक शब्द आहे म्हणजे समासाचा प्रकार आहे आणि समासाचं उत्तर कधी संधी येणार नाही. बघा संधीमध्ये मी काय मगाशी बघितलं आपण की चंद्रोदय लिहिलं, चंद्र अधिक उदय प्लस प्लस चिन्ह, म्हणजे हे अधिकचं चिन्ह हे फक्त संधीमध्ये येत असतं. म्हणजे ऑप्शन नंबर 3 माझा गेला. आता क्षणोक्षणी म्हणजे सतत सतत प्रत्येक क्षणी, इथं फक्त काय म्हणलंय क्षणभर. ऑप्शन वाचूनच कळते ना त्याच्या मिनिंग वरून, त्याच्या अर्थावरून लक्षात येते. क्षणभर येणार नाही. क्षणिक, इथं 2 वेळा क्षण म्हटले, इथं फक्त म्हणताय क्षणिक, हाही ऑप्शन गेला. क्षणोक्षणी म्हणजे प्रत्येक क्षणाला. आपण वाचल्या लगेच आपल्या लक्षात येईल. अतिशय साधा प्रश्न विचारलेला आहे. क्षणोक्षणीचा अर्थ काय किंवा विग्रह काय होईल? प्रत्येक क्षणाला. मग आता लक्षात घ्या, अव्यय भाव समासामध्ये पहिलं पद महत्वाचं असतं. आपण त्यावेळेस समास ज्यावेळेस घेऊ त्यावेळेस मी तुम्हाला सांगेलच की अव्यय भाव समासामध्ये पहिलं पद महत्वाचं असतं. त्यातले बरेचसे प्रकार आहेत. मग आत्ता ते जर घ्यायचं म्हटलं तर पूर्ण होणार नाही. जर जेवढं तुम्हाला बेसिक सांगायचंय तेवढं मी सांगेन. आता अव्यय भाव समास. अव्यय भाव म्हटलं की त्याच्यामध्ये 3 शब्द फार जास्त महत्वाचे. अव्यय भाव आ, यथा, यथा आणि प्रति. आ, यथा आणि प्रति हे 3 शब्द आणि शब्दाची दुरुक्ती झाली म्हणजे 2-2 शब्द शेजारी शेजारी ठेवले की तो 100% अव्यय भाव समास असतो. ही आपली ट्रिक आहे. मग आ, यथा, प्रति. इथे बघा आमरण, आ अगोदर लागलाय. त्याच्यानंतर आ जन्म, त्याच्यानंतर यथाक्रम म्हणजे यथा अगोदर लागलाय. प्रतिक्षण म्हणजे प्रति अगोदर लागलाय. प्रतिमाह, प्रति अगोदर लागलाय. आ, यथा, प्रति हे शब्द. प्रतिवर्ष, प्रति म्हणजे आता मग त्याचे अर्थ काय होतात? पर्यंत, पासून आणि प्रति म्हणजे प्रत्येक. पासून पर्यंत. आचा अर्थ काय होतो? पर्यंत आणि पासून. पासून पर्यंत. आणि यथाचा अर्थ होतो प्रमाणे. यथाचा अर्थ काय होतो? प्रमाणे. मग ही सगळी वेगवेगळे समासाचे प्रकार आहेत. मग आता मगाचं आपण बघितलं की जर शेजारी शेजारी क्षणोक्षणी विचारलं होतं तसं बघा, जर सेम शब्द शेजारी शेजारी लिहिले, गल्लो गल्ली, गावोगाव, पदोपदी, खरोखर, पावलो पावली, हातो हात म्हणजे 100% हा अव्यय भाव समास आहे. कारण जे शब्द सेम शब्द शेजारी शेजारी लिहिले की तो अव्यय भाव समासाचं उदाहरण आहे. बाकी आपलं मूलभूत मराठी व्याकरणचं पुस्तक आहे ज्याची जलद तयारी विनायक घाळ यांच्या पहिल्या आवृत्तीमधील पुस्तक क्रमांक 53 वरून ह्याचं एक्सप्लेनेशन आपण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर 59 नंबरचा क्वेश्चन आहे जीएसटी मधील यस. जीएसटी मधील यस कशासाठी आहे? जीएसटी मधील यस हा कशासाठी आहे? मग बघा
ज्याला कोणाला येणार नाही त्यांनी सरळ सरळ ऑप्शन नंबर 3 आणला असता तरी पण उत्तर आलं असतं यस फॉर सर्व्हिस. मग आता बघा जीएसटी मधील यस कशासाठी आहे? वेतन म्हणजे सॅलरी, विक्री म्हणजे सेल. त्यांनी बघा इंग्लिश मध्ये ऑप्शन दिलेले आहेत की जेणेकरून मुलाला सुटावं असे त्यांची अपेक्षा आहे की बाबा जीएसटीचा यस कशा संदर्भात आहे? सॅलरी, सेल्स, सर्व्हिस आणि सबसिडी. मग आपण म्हणतच असतो बघा गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे असतो जीएसटी. जी फॉर गुड्स, त्याच्यानंतर अँड यस असतो सर्व्हिस साठी आणि टी साठी टॅक्स. मग यस म्हणजे सेवा, आपण म्हणतो विक्री आणि सेवा कर. काय म्हणतो? वस्तू व सेवा कर. वस्तू व सेवा कर ह्याच्यामध्ये सर्व्हिसचा आहे. आणि हा प्रश्न त्यावेळेस विचारण्याच्या पाठीमागचं कारण विद्यार्थी मित्रांनो असं, आता हा प्रश्न विचारणार नाही तेही मी तुम्हाला सांगतो. जर विचारला तर तुम्हाला स्पष्टीकरण मी सांगितलेलं आहे. पण 1 जुलै 2017 किती? 1 जुलै 2017 रोजी जीएसटी अप्लाय झाला आणि ही प्रश्नपत्रिका आहे 2018ची. म्हणजे करंटला बेस धरून स्टॅटिकचा प्रश्न तयार केलेला आहे. बघा करंटला बेस धरून सिलेबस मधला प्रश्न तयार केलेला आहे. मग आता आपण लक्षात काय ठेवायचं? जीएसटीचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवला गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, त्यातला यस आहे तो सर्व्हिसचा आहे. आणि आता ह्याची जी घटना दुरुस्ती आहे, कुठली? घटना दुरुस्ती. याची घटना दुरुस्ती जी आहे ही 101 क्रमांकाची घटना दुरुस्ती आहे. कितवी घटना दुरुस्ती? जीएसटी म्हटलं की घटना दुरुस्ती आली 101 नंबरची घटना दुरुस्ती. आणि 1 जुलै 2017 पासून भारतामध्ये जीएसटी लागू झाला. किती? 1 जुलै 2017. म्हणून 1 जुलैला जीएसटी दिन असं देखील म्हटलं जातं. म्हणून जर तुम्हाला दिन विशेष मध्ये पण बघा काही प्रश्न असतात, याला जीएसटी दिन असं पण म्हणतात. जीएसटी दिन कुठला आहे? 1 जुलै. 1 जुलै हा काय? जीएसटी दिन. हा आता ह्याच्यातला महत्वाचा भाग आहे. जीएसटी म्हटलं की गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, घटना दुरुस्ती आहे त्याची 101 नंबरची. कधी चालू झाला भारतामध्ये जीएसटी? कधी लागू झाला? कधी लागू झाला? तर लागू झाला 1 जुलै 2017ला. आणि 1 जुलै हाच जीएसटी दिन म्हणून साजरा केला जातो. मग ही बाकीची त्याच्या संदर्भात जी काय माहिती आहे ही या स्पष्टीकरणामध्ये व्यवस्थित दिलेली आहे. तुम्ही वाटलंच तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. अजून त्याचं इकडं स्पष्टीकरण दिलेलं आहे. हे तुम्ही स्पष्टीकरण ज्याला हवंय ते बघू शकता. तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर बरंचसं मोठं ह्याचं एक्सप्लेनेशन हे दिलेलं आहे. ज्याला पाहिजे तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर स्क्रीनशॉट या पेजचा तुम्ही काढा. आता पुढं याच्यामध्ये आपला पुढचा प्रश्न असा आहे की 60 नंबरचा म्हणजे आपला शेवटचा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातील पहिला मेगा फूड पार्क कुठे सुरू करण्यात आला? हा पण त्यावेळेचा करंट बेसच क्वेश्चन होता, परंतु आता आपल्याला माहिती असणं गरजेची गोष्ट आहे. कारण महाराष्ट्रातला पहिला आहे आणि जिथं पहिलं असतं तिथं प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. मग आता लक्षात ठेवायचं की महाराष्ट्रातील पहिला मेगा फूड पार्क हा साताऱ्यामध्ये तयार करण्यात आला आहे. कुठं? सातारामध्ये. बघा फूड पार्क, मेगा फूड पार्क कुठं उभारण्यात आला? हा साताऱ्यामध्ये उभारण्यात. त्यावेळेचा करंटचा प्रश्न आहे पण आपण लक्षात ठेवायचा आता. मग राज्यातील पहिला मेगा टेक्सटाईल पार्क हा कसला पार्क आहे? फूड पार्क आहे. हा कसला आहे? टेक्सटाईल पार्क. हा नांदगाव पेठ अमरावतीला आहे. राज्यातील पहिले मेगा फूड पार्क देगाव साताऱ्यामध्ये आहे 1 मार्च 2018. म्हणून तुम्हाला मी अगोदर सांगितलं की हा करंटचा क्वेश्चन तिथं विचारलेला आहे. आणि महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना शिरपूर धुळे या ठिकाणी आहे. म्हणजे 3 प्रश्न ह्या ठिकाणी तुमचे कव्हर झाले. उद्या जर देगाव विचारलं तरी आपल्याला सांगता आलं पाहिजे की मेगा फूड पार्क हा देगावमध्ये. मग आता बघा परत एकदा सांगतो, राज्यातील पहिला मेगा टेक्सटाईल पार्क हा नांदगाव पेठ अमरावतीमध्ये आहे. कुठं? नांदगाव पेठ अमरावती आहे. काय आहे? टेक्सटाईल पार्क आहे. तो कुठला पार्क आहे? टेक्सटाईल. मेगा टेक्सटाईल पार्क कुठे आहे विचारलं? नांदगाव पेठ. कारण आता हे तर प्रश्न विचारले जाऊ शकतात. पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कुठं आहे? शिरपूर धुळ्यामध्ये आहे. आपलं स्मॉलेस्ट जनरल नॉलेजचं जे काय पुस्तक आहे ह्याच्यामधून हा चार्ट आपण घेतलेला आहे. 60 नंबरचा प्रश्न झाला. आता नेक्स्ट क्वेश्चन 61 नंबर.
हा एक क्वेश्चन घेऊ आणि थांबू आपण. 61 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारले की 2018 मध्ये बघा, 2018 मध्ये मिस वर्ल्ड हा कोणाला घोषित केला. 2018चा आता पाठ करायचं का नाही, आपल्याला काय पाठ करायचं हे पण कळलं पाहिजे. 2018चा आता विचारणार आहेत का, हा 18चा पेपर आहे म्हणून 18चा. बरेचसे माझे विद्यार्थी मित्र काय करतात, 18चा डाटा पाठ करत बसतात. त्यांना वाटतं, त्यांना कोणीतरी सांगितलं असं प्रश्नपत्रिका पाठ कर. अरे पाठ कर म्हणल्यावरती तिकडचं 2018चं करंट पाठ करून आता काय उपयोग आहे. मग ते करंटचे क्वेश्चन आता पाठ काय नाही करायचे, आता त्याला लिंक करायचं. मग आता क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो, जर मिस वर्ल्ड 2018चा विचारलाय तर आता तुम्हाला 2024चा मिस वर्ल्ड विचारणार आहेत. मग आता 2024चा मिस वर्ल्ड हा क्रिस्टिना पिस्कोवा यांना भेटलेला आहे. कोणाला भेटलेला आहे, क्रिस्टिना पिस्कोवा हिला भेटलाय आणि ती झेक प्रजासत्ताक या देशाची आहे. हा तिचा काय आहे, देश आहे. हा तिचा देश आहे. मिस वर्ल्ड 2024चा कोणाला भेटलाय, क्रिस्टिना पिस्कोवा. कुठल्या देशाची आहे, झेक प्रजासत्ताकची. मग लक्षात कशा ठेवायचं, आपल्याकडे कैट्रिना कैफ आहे. कोण, कैट्रिना कैफ. मग कैट्रिनावरून क्रिस्टिना, कैट्रिना क्रिस्टिना, कैट्रिना क्रिस्टिना, ती पण मिस वर्ल्ड सारखे दिसते बरं का. म्हणून मी लक्षात ठेवलं कैट्रिना सारखे कोणतरी मिस वर्ल्ड आहे आता. मग कोण, कैट्रिनावरून क्रिस्टिना. तुम्ही ऑप्शन वाचलं ना, तुम्हाला 100% ती पहिल्या लगेच ब्रेनमध्ये फीड होतं. फक्त एक 5-6 वेळा ते नाव म्हणायचं, आपल्या ब्रेनमध्ये सेव्ह करायचं, कॉन्सन्ट्रेशन म्हणायचं. आणि ट्रिक आपण कशी आपल्या कैट्रिना कैफवरून लक्षात ठेवली, कैट्रिनावरून क्रिस्टिना. मग क्रिस्टिना पिस्कोवा ही मिस वर्ल्ड 2000 कधीची आहे, 24ची मिस वर्ल्ड आहे, झेक प्रजासत्ताकची आहे. आणि मग अशा पद्धतीने आपण जर करंट लिंक करत गेलो ना विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला नेहमी पेपर सोपा जात असतो. मग आपल्याला काय काय करंटचे मुद्दे आपल्याला लक्षात राहणं खूप जास्त गरजेचं आहे. आता काल मी मला वाटतं ह्याचा दादासाहेब फाळके पुरस्कार घेतला. दादासाहेब फाळके पुरस्कार मी काल सांगता राहिलो. मग दादासाहेब फाळके पुरस्काराचा विचार करता आपण बघितलं, दादासाहेब फाळके पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार कशासाठी दिला जातो, तर चित्रपटासाठी दिला जातो. मग या वर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार 2023-24चा कोणाला दिलेला आहे, तर वहिदा रहमान यांना या वर्षीचा, ह्या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत, या काय आहेत, ज्येष्ठ अभिनेत्री आहेत, यांना या वर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार विचारला आहे. आणि हा VIMP पुरस्कार आहे बरं का. VIMP म्हणजे तुम्हाला कोणत्या ना कोणत्या तरी परीक्षेमध्ये ह्याच्यावरती प्रश्न येणारच. मगाचा एक मिस वर्ल्ड सांगितला क्रिस्टिना, त्याच्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कार आता सांगितला की जो कशामध्ये दिला जातो, चित्रपटामध्ये दिला जातो. 2024चा वहिदा रहमान ह्या ज्येष्ठ अभिनेत्रीला हा दादासाहेब फाळके पुरस्कार ह्या वर्षीचा दिला गेलेला आहे. अजून एक पुरस्कार, आता इथं पुरस्कारांचा आलेच तर सांगूनच टाकतो. अजून एक पुरस्कार आपला असा आहे की या वर्षी अतिशय गाजलेला VIMP आहे. बऱ्याच क्वेश्चन पेपर मध्ये हा तुम्हाला क्वेश्चन दिसेलच. ह्या स्लाइड वरती प्रश्न हा येणारच, हमखासच येणार की महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 म्हणजे या वर्षीचा, चालू वर्षाचा कोणाला दिले, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार या वर्षीचा दिलेला आहे. तुम्हाला सरळ प्रश्न विचारणार, या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला दिले आहे, तर अशोक सराफ यांना या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिलेला आहे. आणि अजून आता पुरस्काराचं आलेच तर अजून एक पुरस्कार सांगतो, तो म्हणजे की ऑस्कर पुरस्कार एक जास्त फेमस असतात. कुठले, ऑस्कर पुरस्कार
या वर्षीचा 2024चा ऑस्कर पुरस्कार 2024चा कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे? कोणता चित्रपट आहे की ज्यांना या वर्षीचा ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे? तर तो चित्रपट आहे ओपेनहायमर. ओपेनहायमर. तुम्ही नावं बघितली की तुम्ही पाहू शकता, वाटलंच तर नेटवरती सर्च करा की त्याच्यामध्ये जर कुठं जर चुकलं ओपेनहायमर ओपेनहायमर याला ऑस्कर पुरस्कार भेटलाय 2024चा. मग यातले 3 हे पुरस्कार आहेत. हा पहिला, दुसरा आणि तिसरा ह्याच्यामधला एक तरी पुरस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विचारणारच आहेत. कुठला? दादासाहेब फाळके पुरस्कार. तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर तुम्ही काढून घ्या. दादासाहेब फाळके पुरस्कार जो चित्रपटासाठी दिला जातो तो या वर्षीचा वहिदा रहमान यांना दिलेला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना दिलेले आहे. आणि ऑस्कर पुरस्कार 2024 हा पण चित्रपटासाठी दिलेला आहे. तर कोणत्या चित्रपटाला दिलेला आहे? तर ओपेनहायमर या चित्रपटाला या वर्षीचा ऑस्कर पुरस्कार दिलेला आहे. एकाच पेजवरती मी जाणून बुजून पुरस्कार घेतलेत का? तर कन्फ्युजन कमी होतं. आणि हे सगळ्यात महत्त्वाचे पुरस्कार आहेत. बाकीचं तुम्हाला हे क्वेश्चन हा नेहमी बेसिक वरतीच येणार आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण 61 पर्यंत प्रश्न पाहिले. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला, आपण बघा प्रश्न प्लस त्याचा अभ्यास प्लस त्याचं लॉजिक आणि प्लस त्याचं करंटला लिंक करून आपण असा योग्य पद्धतीने चाललोय. म्हणजे तुम्हाला मी करंटला पण सोडत नाही, काय पाठ नाही करायचं. मी तुम्हाला सांगितलं 2018चा मिस वर्ल्ड पाठ करून तुम्हाला काय मिळणार आहे? काट मारला. काही टर्नच्या रिलेटेड लक्षात ठेवायचं ही हिंट सांगितली. म्हणजे तुम्हाला हिंट सांगितल्या, ट्रिक सांगितल्या, ऑप्शन कसे इलिमिनेट करायचे हे सांगत आपण टप्प्याटप्प्याने पुढे चाललोय. तुम्ही बघा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी हे व्हिडिओ पाहत आले असतील, पहिल्या व्हिडिओपासून तुम्ही पाहत या, तुमचा अप्रोच 100% डेव्हलप होणार. तुम्हालाच ऑप्शन दिसायला लागणार की बरोबर उत्तर काय. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या विद्यार्थी मित्रांना, तुमचे जो कोण मित्रपरिवार असेल ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त शेअर करा. आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.